आकाशाला गवसणी घालणारी स्वप्न आणि ती पूर्ण करण्याची अदम्य जिद्द असेल तर माणूस इतिहास घडवू शकतो. हे सिद्ध केलंय भारतीय वंशाची कन्या आणि जगातील धाडसी अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी. तब्बल 27 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर सुनीता यांनी नासाला निरोप दिला. पण हा निरोप केवळ एका नोकरीचा नव्हता, तर एका अशा युगाचा अंत होता ज्याने संपूर्ण जगाला प्रेरणा दिली. सुनीता यांची शेवटची मोहीम एखाद्या थरारक चित्रपटापेक्षा कमी नव्हती. जून 2024 मध्ये त्या केवळ एका आठवड्यासाठी बोईंग स्टारलाइनर मधून अंतराळात गेल्या होत्या. पण नियतीला काहीतरी वेगळं मान्य होतं. तांत्रिक बिघाडामुळे तो 8 दिवसांचा प्रवास तब्बल 9 महिन्यांच्या संघर्षात बदलला. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजेच ISS वर अडकून पडल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. अखेर मार्च 2025 मध्ये स्पेस एक्सच्या माध्यमातून त्या सुरक्षित परतल्या. या शेवटच्या प्रवासात त्यांनी सलग 286 दिवस अंतराळात राहून आपल्या धैर्याची पराकाष्ठा केली. 1998 पासून सुरू झालेला हा प्रवास मैलाच्या दगडांनी भरलेला आहे. एकूण 3 मोठ्या मोहिमा, 608 दिवसांहून अधिक काळ अंतराळातील वास्तव्य आणि 9 वेळा केलेला यशस्वी स्पेसवॉक. महिला अंतराळवीरांच्या श्रेणीत सर्वाधिक वेळ स्पेसवॉक करणाऱ्या जागतिक विक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे. त्यांनी केवळ अंतराळात प्रवास केला नाही, तर 2007 मध्ये अंतराळात ट्रेडमिलवर धावून बोस्टन मॅरेथॉन पूर्ण करणारी पहिली व्यक्ती होण्याचा मानही मिळवला. सुनीता यांनी आपल्या कर्तृत्वाने जगाला भुरळ घातलीच, पण भारताशी असलेलं आपलं नातंही तितक्याच अभिमानाने जपलं. मूळच्या गुजरातच्या असलेल्या सुनीता यांनी अंतराळात जाताना भगवद्गीता आणि उपनिषदे सोबत नेली होती. समोशांचा आस्वाद घेत त्यांनी अंतराळातही भारतीय संस्कृतीची झलक दाखवून दिली. त्यांच्या या कार्यामुळेच येणाऱ्या चंद्र आणि मंगळ मोहिमांसाठी भविष्यातील अंतराळवीरांना एक नवी दिशा मिळाली. सुनीता विल्यम्स यांनी आपला अंतराळ गणवेश आता उतरवला असला तरी त्यांनी रचलेले विक्रम आणि दिलेली प्रेरणा अनंत काळापर्यंत चमकत राहील. एका महान कारकिर्दीला पूर्णविराम मिळालाय, पण त्यांनी पाहिलेली स्वप्न आता हजारो तरुण डोळ्यांमध्ये जिवंत आहेत. सलाम अंतराळातील या रणरागिणीला.